आज आपण करणार आहोत त्याच्या पिठाच्या कापण्या। त्यासाठी पाणी गरम करायला ठेवू 1 वाटी, त्यात 1 वाटी गूळ टाकू। आता हा गोळ विरघळेपर्यंत पाणी गरम होऊ देऊ। आपला गोळ विरघळला आहे, आता गॅस बंद करू आणि थंड होण्याची वाट बघू। गुळाचं पाणी गाळून घेऊ आणि थंड करायला। आता यात आपण 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकू, 2 टेबलस्पून बेसन पीठ, 2 टेबलस्पून रवा, थोडीशी बडीशोप, थोडीशी सुंठ पावडर आणि थोडंसं मीठ चवीसाठी। आता हे आपण मिक्स करून घेऊ। याच्यावर आपण 2 टेबलस्पून कडवलेलं तूप घालू। आता आपण हे मळून घेऊ। यात अजून आपण थोडंसं पीठ ॲड केलं। आता हा गोळा असं घट्टसर मळून घ्यायचा आणि 10-15 मिनिट झाकून ठेवायचा। आता तेल तापायला ठेव। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। आता आपण याची पोळी लाटून घेऊ। पोळी लाटताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मीडियम आकाराची लाटून घ्यायची। वर आपण थोडीशी खसखस घालू आणि परत एकदा थोडंसं लाटून घेऊ। कापून घेऊ। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण काढून घेऊ। आपण सर्व तळून घेऊ। आपल्या कापण्या बनवून तयार आहेत। कशा खुसखुशीत झाल्यात।